क्लास 7 सिविक्सचा आपण चॅप्टर बघतो आहे. चॅप्टर नंबर 5 वुमन चेंज द वर्ल्ड. ओके, तर पहिले आपण वाचूया आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. इन द प्रिव्हियस चॅप्टर वी सॉ हाऊ वुमन्स वर्क इन द होम इज नॉट रेकॉग्नाइज्ड ॲज वर्क. We also read how doing household work and taking care of family members is a full-time job and there are no specific hours at which it begins or ends. In this chapter, we'll look at work outside the home and understand how some occupations are seen to be more suitable for men than for women. We will also learn about how women struggle for equality. Getting an education was and still is one way in which new opportunities were created for women. This chapter will also briefly trace the different types of efforts made by the women's movement to challenge discrimination in more recent years. मग आता काय असं घरातलं काम आहे, बायका दिवसभर करतात असं काही नाही. आता सगळी पार्टनरशिप आहे, बायकांबरोबर पुरुष पण करतात, पण मोस्टली अजूनही सगळी ठिकाणी घरातली कामं ही बायकांची कामं म्हणली जातात. एकच काम परत परत करणं त्याच्यात किती बोरिंग आहे. तुम्हाला रोज रोज अभ्यास करून कंटाळा येतो ना, पण तुमच्या आया असं बोलू शकतात का, अरे आज मी जेवण नाही करणार, आज मला कंटाळा आलाय, आज मी तुमचे कपडेच नाही धुणार, बरोबर? सो एकच काम रटाळवाणं परत परत करणं हा फुल टाइमचा म्हणजे वुमन्सचा घरातलं काम करणं, मुलांना सांभाळणं, मुलांचा अभ्यास घेणं, त्यांना शाळेत सोडणं, शाळेतून आणणं, घरातलं सगळं बघणं, हे फुल टाइम ड्युटीच आहे. मग आपण मागच्या चॅप्टर मध्ये घरातल्या कामाचं बघितलं, आता घराबाहेरच्या कामाचं बघूया. तर पहिले काय होतं, पहिले वुमन्सला एज्युकेशन एवढं मिळायचं नाही, बरोबर? त्याच्यामुळे त्या जास्त कमवू नाही शकायच्या, जास्त बाहेर नाही पडू शकायच्या. जसं जसं त्यांना एज्युकेशन मिळत गेलं त्यांना विंग्स मिळाले. ओके, आता या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत की कसं वुमन्सची प्रगती झाली ओव्हर द इयर्स. आता त्यांनी इथे दिलंय की वू डज व्हॉट वर्क आणि त्यांनी काय प्रोफेशन दिलेत. मग फार्मर, फॅक्टरी वर्कर, नर्स, सायंटिस्ट, पायलट आणि टीचर. मग आता जर इमेज ड्रॉ करायला सांगितले तर इथून येताना काय बघायचं की फार्मर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कोणाचं येतं? बॉय, म्हणजे काय मेलचं इमेज येतं. फॅक्टरी वर्कर म्हटल्यावर कोण? बॉय येतं. नर्स म्हटल्यावर काय येतं? गर्ल येतं. सायंटिस्ट म्हटल्यावर काय येतं? गर्ल येतं. सायंटिस्ट, गुड, कारण मंगलयान पिक्चर बघितलं म्हणून गर्ल येतं, करेक्ट. पायलट बघितल्यावर काय येतं? बॉय. आणि टीचर बघितल्यावर काय येतं? गर्ल. म्हणजे स्टिरियोटाइप झाले ना. असं काय आहे का, हे तर काम आहे, या कामामध्ये लिहिलंय का की ह्याला या कामाला गर्ल पाहिजे की या कामाला बॉय पाहिजे? कोणीही काम करू शकतात, पण वर्षानुवर्ष हे आपल्या डोक्यामध्ये स्टिरियोटाइप झालेत. आता खरं बघितलं तर फार्मर, शेतीमध्ये आपण म्हणतो फार्मर शेतकरी असतो, पण कुठल्याही शेतीत गेलो ओके आणि बघितलं भात लावणी असेल, काही असेल, सगळ्या बायकाच काम करत असतात. सगळी अंगमेहनतीची कामं मोस्ट ऑफ द शेतामध्ये बायका करतात. पण एक आपल्या स्टिरियोटाइप इमेज आलेली आपल्या डोळ्यासमोर. फार्मर म्हणला की तो बॉयच असेल. फॅक्टरी वर्कर म्हटला, आता अशा कितीतरी फॅक्टरीज आहेत, स्पेशली आता आपण युट्यूब बघतो, इव्हन चायनामध्ये बघतो किंवा आपल्या इंडियाच्या फॅक्टरी बघतो, हजारो फॅक्टरी वर्कर्स या बायका पण आहेत. नर्स म्हणलं की टिपिकल अजूनही आपल्या देशात आपण असं म्हणू शकतो, नर्स म्हटलं की लेडीज येते समोर, पण असं काही नाही. आता सध्या नर्स म्हटलं की जेंट्स पण येतात, म्हणजे बॉईज पण नर्सचं काम करू शकतात. सायंटिस्ट, मंगलयान पिक्चरने म्हणजे आपल्या इस्रोने जे बऱ्याचशा लेडी सायंटिस्ट आहेत इस्रोमध्ये, आणि त्यांच्या कामामुळे ऑलरेडी तो स्टिरियोटाइप ब्रेक झालाय की सायंटिस्ट हा मुलगाच असेल, हा ब्रेक झालेला आहे, विच इज गुड. पायलट, इंडियामध्ये जगामधल्या सगळ्यात जास्त पायलट महिला या इंडियामध्ये आहेत. सो आता पायलट पण काही स्टिरियोटाइप राहिला नाहीये, महिला सुद्धा विमान उडू शकतात. टीचर मध्ये पण कोणी आहे? तुमच्या शाळामध्ये सर नाही आहेत का? आहेत ना, सर पण आहेत प्रत्येक विषयाला. पण की या प्रोफेशन मध्ये जास्त प्रमाण बायकांचं असतं. सो हे स्टिरियोटाइप बनलेले आहेत. तो सी वॉट म्हणून त्यांना जाणून घ्यायचंय की काय बरं लोकांच्या मनात आहे. सो आर देर मोर इमेजेस ऑफ मेन दॅन वुमन? इन व्हॉट काइंड्स ऑफ जॉब वेअर देर मोर इमेजेस ऑफ मेन दॅन वुमन? हॅव ऑल द नर्सेस बीन ड्रॉन एज फिमेल्स? वाय आर देअर फ्युअर इमेजेस ऑफ फिमेल फार्मर्स? इफ सो वाय? बिकॉज हा स्टिरियोटाइप आपल्या डोक्यात वर्षानुवर्षे बसलेला आहे. ओके, पण आता खूप फास्ट स्टिरियोटाइप बदलतोय. मग त्यांनी इथे फोटो दिलाय. पर 83.6% ऑफ वर्किंग वुमन इन इंडिया आर एंगेज इन ऍग्रिकल्चरल वर्क. देअर वर्क इन्क्लुड्स प्लांटिंग, वीडिंग, हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. येट वेन वी थिंक ऑफ अ फार्मर वी ओनली थिंक ऑफ अ मॅन. म्हणजे सगळ्यात जास्त जे काम असतं शेतीमध्ये ते बायकाच करतात, बरोबर? त्याच्यामध्ये काय काय आहे? प्लांटिंग करणं, वीडिंग करणं, हार्वेस्टिंग करणं, या सगळ्यामध्ये बायका इन्व्हॉल्ड आहेत. पण जेव्हा आपण
तो एक स्टिरियोटाइप आपल्या डोळ्यासमोर तयार झाला. आपल्या डोळ्यासमोर फार्मर म्हणलं की शेतकरीच येतो, शेतकरी येत नाही. ओके. मग आता एक रोजी मॅमच्या क्लासमध्ये 30 मुलं होती, तर त्यांनी याच एक्सरसाइजची उत्तर कशी दिली. टीचरमध्ये मेल इमेजेस फक्त 5 लोकांनी ड्रॉ केल्या, फिमेलने 25 ड्रॉ केल्या. फार्मरमध्ये कोणीच मेल फिमेल इमेज ड्रॉ नाही केली, सगळ्यांनी काय केलं, मेल इमेज ड्रॉ केली. फॅक्टरी वर्करमध्ये मेल इमेजेस 25 जणांनी ड्रॉ केल्या. नर्समध्ये सगळ्यांनी फिमेल इमेजेस ड्रॉ केल्या. सायंटिस्टचं मेल इमेज जास्त ड्रॉ केल्या. पायलटचं पण मेल इमेजेस जास्त ड्रॉ केल्या. सो अशा प्रकारे आपला माइंड जे आहे ते स्टिरियोटाइप झालेले आहे. आपण ह्याच्यातून बाहेर यायला पाहिजे. आता इक्वल अपॉर्च्युनिटी आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये बायका पण तेवढ्याच पुढे होत आहेत. Fewer opportunities and rigid expectation. A lot of the children in Rosie Ma'am's class drew women as nurses and men as army officers. The reason they did this is because they feel that outside the home too, women are good at only certain jobs. For example, many people believe that women make better nurses because they are more patient and gentle. This is linked to women's role within family. Similarly, it is believed that science requires a technical mind and girls and women are not capable of dealing with technical things. आता हे कोणी डिसाइड केलं असं काही नाही, गर्ल्स पण भरपूर सगळ्या टेक्निकल ह्याच्यामध्ये असतात. बिकॉज सो मेनी पीपल बिलीव्ह इन दिस स्टिरियोटाइप्स, मेनी गर्ल्स डू नॉट गेट द सेम सपोर्ट दॅट बॉयज डू टू स्टडी and train to become doctors and engineers. In most families, once girl finish school, they are encouraged by their families to see marriage as their main aim in life. मग असं पण असेल, आता आपण शहरात राहतो, सो आपल्याला एवढं स्टिरियोटायपिंग आपल्या नाहीये. भरपूर साऱ्या आपण बघतो की लेडी डॉक्टर्स आहेत, बरोबर. आपण ज्या ज्या डॉक्टर्सकडे येतो त्या सगळ्या लेडीज डॉक्टर आहेत. तर आपण शहरांमध्ये राहतो म्हणून एवढं स्टिरियोटाइप आपल्याला नसेल बघतो. आजही गावांमध्ये खेड्यांमध्ये हे स्टिरियोटाइप्स खूप आहे. त्याच्यामुळे जास्त फोकस काय असतो की एकदा का मुली शिकल्या थोडंफार की त्यांचं लग्न करून द्या. पण लग्न करून जी जनरेशन आहे ते पुढे चालवणं, घर सांभाळणं हे सुद्धा इम्पॉर्टंटच काम आहे. Breaking stereotypes. Engine drivers are men, but 20-year-old Lakshmi Lakra from a poor tribal family in Jharkhand has begun to change things. She is the first woman engine driver for Northern Railways. Lakshmi's parents are not literate, but they struggle and overcome many hardships to make sure their children got an education. Lakshmi studied in government school. Even in school, Lakshmi helped with the household and did odd jobs. She studied hard and did well and then went to get a diploma in electronics. She then took the railway board exam and passed it on her first attempt. Lakshmi says, I love challenges, and the moment somebody says it is not for girls, I make sure I go ahead and do it. Lakshmi has had to do this several times in her life. When she wanted to take electronics, when she rode motorcycle as a polytechnic, and when she decided to become an engine driver. Her philosophy is simple. As long as I am having fun without harming anyone, as long as I am doing well and helping my parents, why should I not lead a lifestyle of my choice? So, हे किती इन्स्पायरिंग आहे. गाडी, ट्रेन चालवणार म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ड्रायव्हर म्हटल्यानंतर अजूनही रिक्षा चालवणाऱ्या बायका बघितलं की आपण बघत राहतो, अरे रिक्षा बाई चालवते. सो रिक्षा चालवणं, ट्रक चालवणं, ट्रेन चालवणं हे पहिल्यापासून काय स्टिरियोटाइप आहे की मेलच करणार. पण आता हळूहळू लेडीज पण ह्याच्यात यायला लागल्यात. सो ही इन्स्पायरिंग स्टोरी आहे लक्ष्मी लकराची, जिने सगळे स्टिरियोटाइप मोडत आणि चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. कोणी तू नाही करू शकणार म्हटलं की ती पेटून उठायची आणि नाही हे मी करणारच, आणि तिने करून दाखवलं. ओके, सो इट इज व्हेरी इन्स्पायरिंग. It is important to understand that we live in a society in which all children face pressure from the world around them. Sometimes this comes in form of demands from adults. At other times, they can just become of unfair teasing by our own friends. Boys are pressurized to think about getting a job that will pay a good salary. They are also teased and bullied if they do not behave like other boys. You may remember that in your class VA book, you read about how boys at an early age are encouraged not to cry in front of others. मग प्रेशर फक्त गर्लवरच असतं का? नाही, बॉईज वरती काय प्रेशर आहे की त्यांना नेहमीच प्रोव्हायडर व्हायला पाहिजे, बरोबर. जर कोणी म्हणजे मेन असेल आणि ते कमवत नसेल तर लोक त्याच्याकडे कसं बघतात, त्याला इन्सल्ट करतात, त्याला मान देत नाही. सो
सोसायटी प्रत्येकावरती प्रेशर करत असते की तुम्ही हे केलं पाहिजे, तुम्ही ते केलं पाहिजे. मग इथे एक स्टोरी दिली आहे. Xavier was happy with the result of his class 6 board exam. Though his marks in science and maths were not high, he had done well in his favorite subjects, history and languages. When his parents saw his report card, however, they did not look pleased at all. का? कारण मेन म्हणजे काय की सायंटिफिक ह्याच्यात किंवा टेक्निकल ह्याच्यामध्ये, मग टेक्निकलशी काय रिलेटेड आहे सायन्स आणि मॅथ्स. My goodness, Xavier, you have managed only 65% in maths. Your marks in physics are too low. I know, Mama, but it's okay because I don't want to take maths or science. I want to study history. Why do you want to take history? Think about your future. You have to get a good job. History will not help. It has no scope. म्हणजे काय लोकांचं काय म्हणणं असतं, हिस्ट्री करून काय जॉब करणार, करून करून काय करू शकतो, टीचर होऊ शकतो असं. पण आता असं नाही आहे. आता हिस्ट्रीमध्ये पण भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. पण अगेन स्टिरियोटाईप हे नेहमी लोकांच्या मनात प्रे करत असतात. बट आय डोंट लाईक मॅथ्स और सायन्स. मग आपण 3 इडियट्स पिक्चर बघितलाय ना, त्या इरफानला कशात आवड असते, त्याला करायची असते फोटोग्राफी, पण वडील त्याला प्रेशर काय करतात की इंजिनियरच व्हायला पाहिजे, तेव्हा की त्याची इच्छा नसते. मग बिना इच्छेची गोष्ट केली तर काय होतं. Be sensible, son. Take maths and you can study computer side by side. The job market for computer is very good. म्हणजे काय, तुम्हाला काय आवडतं त्याच्यापेक्षा तुमच्यावर प्रेशर काय की ज्याच्याने तुम्ही कमवू शकाल ते तुम्ही करायला पाहिजे. ओके. आणि बऱ्याचशा लोकांमध्ये आपल्या आवडीसाठी चॅलेंज ऍक्सेप्ट करण्याची हिंमत नसते. मग ते काय करतात, तेच ते स्टिरियोटाईपला बळी पडतात. लर्निंग फॉर चेंज. गोइंग टू स्कूल इज अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ. आता तुम्हाला कितीतरी मुलं आहेत जी स्कूल मिळत नाही म्हणून स्ट्रगल करतात, की त्यांना म्हणजे स्कूलला जाण्यासाठी ते काही करतील. पण आता तुम्हाला शहरातल्या मुलांना काय झालंय, तुम्हाला हे आयतं मिळतं, उलट आम्ही तुम्हाला फोर्स करतोय स्कूलला जा स्कूलला जा, तर तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स नाही कळलं. पण गावखेड्यातल्या लोकांना त्यांना स्कूलला त्यांना जायची इच्छा असते, पण त्यांच्याकडे प्रोव्हिजनच नाहीये, त्यांच्याकडे पैसा नाहीये शाळेत जाण्यासाठी, किंवा त्यांना भाग आहे की त्यांना त्यांचं डेलीचं जेवण मिळवण्यासाठी काम करणं भाग आहे, तो दे कांट गो टू स्कूल. As more and more children enter school every year, we begin to think that it is normal for all children to go to school. Today, it is difficult for us to imagine that school and learning could be seen as out of bounds or not appropriate for some children. But in past, the skill of reading and writing was known to only a few. Most children learned the work or their families or elders did. For girls, the situation was worse. In communities that taught sons to read and write, daughters were not allowed to learn the alphabet. Even in families where skills like pottery, weaving, and craft were taught, the contribution of daughters and women was only seen as supportive. For example, in the pottery trade, women collected the mud and prepared the earth for the pots. But since they did not operate the wheel, they were not seen as potters. म्हणजे काय की आता तर शिक्षण सगळ्यांना नॉर्मल झालंय, पण पहिले तर मुलींना शिकवायचंच नाहीत, किंवा काही सिलेक्टेड लोकांनाच शिक्षण मिळायचं, नुसतं मुलीच नाही मुलांना पण. ओके. किंवा कुठलं स्किल असेल. आपण आता शिक्षणानेच सगळं होतं असं नाही, शिक्षणाने आपण फक्त लिहायला वाचायला शिकतो, पण प्रत्येक माणसाला काही ना काही स्किल यायलाच पाहिजे, घरातली कामं. सो स्किल पण पहिले मुलींना द्यायचे नाहीत. पण सगळ्यात जास्त महत्वाचं काय, रिडिंग रायटिंग महत्वाचं आहे, शिक्षण महत्वाचं आहेच, पण स्किल लर्निंग आता सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे, मुलींसाठी पण नाही, मुलांसाठी सुद्धा. In the 19th century, many new ideas about education and learning emerged. School became more common and communities that had never learned reading and writing started sending their children to school. But there was a lot of opposition to educating girls even then. Yet many women and men made efforts to open schools for girls. Women struggled to learn to read and write. मग आता हे रमाबाई पदरत. सो पंडिता रमाबाईंबद्दल तुम्हाला सगळ्यामध्ये धडा आहे, बरोबर. मराठीमध्ये पण आहे, संस्कृतमध्ये पण आहे. तो शोन अबाव विथ अ डॉटर चॅम्पियन द कॉज ऑफ वुमन्स एज्युकेशन. शी नेवर वेंट टू स्कूल बट लर्न टू रीड अँड राईट फ्रॉम हर पेरेंट्स. शी वॉज गिवन द टायटल पंडिता बिकॉज शी कुड रीड अँड राईट. Sanskrit, a remarkable achievement as women then were not allowed such knowledge. She went on to set up a mission in Khedegaon near Pune in 1898, where widows and poor women were encouraged not only to become literate but to be independent. They were taught a variety of skills from carpentry to running a printing press, skills that are not usually taught to girls even today. The printing press can be seen in the picture on the
top left corner. Ramabai's mission is still active today. So this was very good की हे स्किल शिकवतात. पण जे हे सगळं जे सांगितलंय की संस्कृतचं नॉलेज वगैरे पहिले म्हणजे जेव्हा ब्रिटिश यायच्या आधी पण आपल्या इथे नॉलेज द्यायचे मुलांना मुलींना सगळ्यांना, पण तोंडी नॉलेज द्यायचे. शाळांमध्ये वगैरे गुरुकुलांमध्ये मुलांना पाठवलं जायचं, मुलींना पाठवलं जायचं नाही. सो मुलींना काहीच एज्युकेशन नव्हतं, संस्कृतचा हक्क नव्हता. हे अगदी 100% खरं आहे असं म्हणता येणार नाही. पण रमाबाईंनी प्रयत्न केले की त्यांना स्किल्स पण नुसतं शिक्षण नाही, शिक्षणाबरोबर स्किल्स पण शिकवायचा प्रयत्न केला, विच वॉज व्हेरी गुड. त्याच्यामुळे बायका ज्या आहेत त्या सक्षम झाल्या. Learning to read and write led some women to question the situation of women in society. They wrote stories, letters, and autobiographies describing their own experience of inequality. In their writing, they also imagined new ways of thinking and living for both men and women. So, जसं जसं शिक्षण मिळालं तसं तशा बायका विचार करू लागल्या, लिहू लागल्या, वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी संधीची दारं ओपन झाली. लेट अस रीड अबाउट द एक्सपिरियन्स ऑफ Suндari Devi. Ras Sundari Devi, who was born in West Bengal some 200 years ago. At the age of 60, she wrote her autobiography in Bangla. Her book titled Amar Jiban is the first known autobiography written by an Indian woman. So हा क्वेश्चन विचारू शकते ना. राश सुंदरी देवी. Okay, first known autobiography, Amar Jiban, written in Bengali by Indian woman. Rajsundari Devi was a housewife from rich landlord's family. At that time, it was believed that if woman learned to read and write, she would bring bad luck to her husband and become a widow. Despite this, she taught herself how to read and write in secret well after her marriage. मग काय करायचं की ते रोखण्यासाठी काहीतरी उगाचच खोट्या खोट्या कथा पसरवायचे की जर बायका शिकल्या तर त्यांच्या नवरा मरेल वगैरे, पण असं काही नव्हतं. I would start working at dawn and I would still be at it until well beyond midnight. I had no rest in between. I was only 14 years old at that time. I came to nurture a great longing. I would learn to read and I would read a religious manuscript. I was unlucky to in those days women were not educated. Later I began to resent my own thoughts. What is wrong with me? Women do not read. How will I do it? Then I had a dream. I was reading the manuscript of Chaitanya Bhagavad, the life of a saint. Bhagavate. Later in the day, as I sat cooking in the kitchen, I heard my husband say to my eldest son, Bipin, I have left my Chaitanya Bhagavat here. When I asked for it, bring it in. He left the book there and went away. When the book had been taken inside, I secretly took out a page and hid it carefully. It was a job hiding it, for nobody must find it in my hands. My eldest son was practicing his alphabets at that time. I hid one of them as well. At times, I went over that, trying to match letters from the page with the letters that I remembered. I also tried to match the words with those that I would hear in the course of my days. With tremendous care and effort, and over a long period of time, I learned to read. म्हणजे किती एफर्ट्स घेतले बघ. कोणी प्रॉपरली शिकवणार नाही, तर स्वतः पुस्तकांचे कागद लपवून ठेवून ती शिकली. आणि आजकालच्या तुम्हा मुलींना शिक्षण मिळतं तर तुमच्या मागे लागावं लागतं का, अभ्यास करा, शिका. कारण आसानीसे मिळतंय ना. ज्या गोष्टीसाठी कितीतरी बायकांनी एवढं स्ट्रगल केलं एज्युकेशन मिळावे म्हणून, ते तुमच्या दारात आलंय तर तुम्हाला ते घ्यायचे नाहीये शिक्षणाची गंगा. कळलं? आफ्टर लर्निंग म्हणजे किती स्ट्रगल केलं तिने, पण तिने स्वतः लर्न पण केलं. आफ्टर लर्निंग द अल्फाबेट, Rajsundari Devi was able to read the Chaitanya Bhagavat. Through her own writing, she also gave the world an opportunity to read about women's lives in those days. Rajsundari Devi wrote about her everyday life experiences in detail. There were days when she did not have a moment's rest, no time even to sit down and eat. कारण ती काय जमीनदाराची बायको दाखवली, बरोबर. तेव्हाच्या काही खूप पसारे असायचे, लोकांकडे भरपूर पाहुणे यायचे, मुलं असायची बरीच, मग त्याच्यामुळे काम करत राहायला लागायचं. सो बायका घर सांभाळायचं, त्यामुळे काय काय असं होतं की अशी इन्स्पायरिंग स्टोरी आहे राजसुंदरी देवीची. तिला कोणी शिक्षक नसताना ती स्वतःची शिक्षिका झाली. सो जस्ट वाव. आता नेक्स्ट आहे रोकेया सखावत हुसैन अँड हर ड्रीम अबाउट लेडीलँड. रोकेया सखावत हुसैन
was born into a rich family who owned a lot of land. Though she knew how to read and write Urdu, she was stopped from learning Bangla and English. In those days, English was seen as a language that would expose girls to new ideas, which people thought were not correct for them. Therefore, it was mostly boys who were taught English. Rokeya learned to read and write Bangla and English with the support of her elder brother and an elder sister. She went on to become a writer. She wrote a remarkable story titled Sultana's Dream in 1905 to practice her English skills when she was merely 25 years old. The story imagines a woman called Sultana who reaches a place called Ladyland. Ladyland is a place where women had the freedom to study, work, and create invention like controlling rain from the clouds and flying air cars. In this Ladyland, the men had been sent into the seclusion, their aggressive guns and other weapons of war defeated by the brain power of women. As Sultana travels in Ladyland with sister Sarah, she awakes to realize that she was only dreaming. As you can see, Ruqayya Sakhawat Hossain was dreaming of women flying planes and cars even before girls were being allowed to go to school. This was the way in which education and learning had changed Ruqayya's own life. Ruqayya did not stop at getting education just for herself. Her education gave her the power not only to dream and write but also to do more to help other girls go to school and to build their own dreams. In 1910, she started a school for girls in Kolkata, and to this day, the school is still functioning. म्हणजे काय, जेव्हा ती वाचायला लागली, शिकली, तेव्हा तिला वेगवेगळे विचार करायला लागले. किती कल्पनाशक्ती होती की जेव्हा या गोष्टी पॉसिबलच नव्हत्या आणि कुठली गोष्ट कल्पनाशक्तीनेच अचीव होते. पहिले प्लेन्स होते का, नाही, पण तेव्हा कोणीतरी विचार केला की असं होऊ शकतं, तेव्हाच ती गोष्ट होते. सो कल्पना जेव्हा करू शकतो माणूस, तो सक्सेसफुल होऊ शकतो. आणि तिने स्वतःबरोबरच इतर बायकांना पण तो पाथ दाखवला. ओके. Schooling and education today. So, today both boys and girls attend school in large numbers. Yet, as well as we will see, there still remains differences between the education of boys and girls. India has a census every 10 years, which counts the whole population of the country. It also gathers detailed information about the people living in India, their age, schooling, what work they do, and so on. We use this information to measure many things, like the number of literate people and the ratio of men and women. According to the 1961 census, about 40% of all boys and men 7 years old and above were literate. That is, they could at least write their names, compared to just 15% of all girls and women. In the most recent census of 2011, these figures have grown to 82% for boys and men and 65% for girls and women. This means that the proportion of both men and women who are now able to read and have at least some amount of schooling has increased. But as you can also see, the percentage of the male group is still higher than the female group. The gap has not gone away. Here is a table that shows the percentage of girls and boys who leave schools from different social groups, including scheduled caste and scheduled tribe. आता मग आता पहिले तर काय सांगितलंय की इथे त्यांनी दिलंय की आता मुलींना शिकवलं जात आहे, पण तरी पण काही प्रमाणात अजून डिस्क्रिमिनेशन आहे. मग सगळ्यांना सेम एज्युकेशन देणं हे इंडियामध्ये अजूनही चॅलेंज आहे. सो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा प्रोग्राम जो आहे क्वालिटी एज्युकेशन साठी फॉलो केलं जातं. मग आताचं सेन्सस काय सांगतं? सेन्सस म्हणजे काय की जनगणना. दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते की पूर्ण देशात किती लोक आहेत, मग किती लोक कुठल्या प्रोफेशन मध्ये आहे, किती लोकांची भाषा काय आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते. तर त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे दिसलं की आता पर्सेंटेज ऑफ जे मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, पण तरी सुद्धा अजून पुरुषांपेक्षा कमीच आहे. मग आता ह्याच्यामध्ये दिलंय की कोण ऍव्हरेज अॅन्युअल ड्रॉपआउट रेट, म्हणजे मुलं शाळेतून कधी ड्रॉपआउट होतात. ऑल म्हणजे ऑल कास्टचं इथे एससी आणि एसटी. एससी आणि एसटी म्हणजे काय, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स असतात, म्हणजे भटक्या जमावती. त्यांना एवढे फॅसिलिटीज अवेलेबल नसतात जसे शहरातल्या लोकांना असतात. मग आता हे पर्सेंटेज दिले. मोस्ट ऑफ द लोक किती, म्हणजे जवळपास सेकंडरी 9वी-10वी मध्ये शिक्षण सोडणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि ही बॉईज मध्ये पण आहे आणि गर्ल्स मध्ये पण आहे, कारण बॉईजना वगैरे पण कसं शेताची कामं, त्यांचे पारंपरिक व्यवसाय करायचे असतात. सो हे होऊच शकतं. मग या तक्त्यावरून काही क्वेश्चन्स विचारलेत. You have probably noticed in the above table that SC and ST girls leave school at rate that is higher than the category of all girls. This means that girls who are from Dalit and Adivasi backgrounds are less likely to remain in school. The 2011 census also found that Muslim girls are less likely than SC and ST girls to complete primary school.
While a Muslim girl is likely to stay in school for around 3 years, girls from other communities spend around 4 years in school. कारण मुस्लिम मध्ये अजून पण मुलींना एवढं शिक्षणाला हे नाही, आणि प्लस काय ते लोकांचं स्कूल आपल्यासारखे नसतात, त्यांचे मदरसा असतात. सो ते कदाचित कॅल्क्युलेशन मदरसाचं ह्याच्यामध्ये नसेल. देर आर सेव्हरल रिझन्स वाय चिल्ड्रन फ्रॉम दलित, आदिवासी अँड मुस्लिम कम्युनिटीज लिव्ह स्कूल. In many parts of country, especially in rural and poor areas, there may not even be proper school nor teachers who teach on regular basis. If a school is not close to people's home and there is no transport like buses and or vans, parents may not be willing to send their girls to school. Many families are too poor and unable to bear the cost of educating all their children. Boys may get preference in this situation. Many children also leave school because they are discriminated against by their teachers and classmates. ओके, मग देर आर सेव्हरल रिझन्स का बाबा स्कूल मधनं ड्रॉप आउट होतात. की पहिले तर एज्युकेशन, आता खरं तर एज्युकेशन सगळ्या मुलींना फ्री मध्ये केलेलं आहे गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये. ओके, पण तरी पण कसं लोकांकडे पैसे नसतात, त्यांना काय वाटतं की आपल्याला पुस्तकं पण फ्रीमध्ये मिळतात, युनिफॉर्म पण फ्रीमध्ये मिळतो, सगळं फ्रीमध्ये मिळतात, पण कदाचित ते माहिती नसेल लोकांना. त्याच्यामुळे काय विचार करतात की एवढा कशाला खर्च करा मुलींच्या शिक्षणावर, आपण मुलांना शिकूया असा पण विचार करतात. काय काय ठिकाणी काय असतं, छोटी जी गावं असतात तिथे सपोज 4थी पर्यंतच शाळा आहेत किंवा 7वी पर्यंत शाळा आहे, मग पुढच्या शाळेसाठी लांब जावं लागतं. मग लांब जायचं तर रोजचा ट्रॅव्हलिंगचा खर्च आला, किंवा एवढ्या लांब मुलांना एकटं नाही पाठवू शकत, रोज त्यांना सोडायला आणायला कोणी नेऊ नाही शकत, सो त्यांचं शिक्षण थांबतं. किंवा ट्रान्सपोर्ट अवेलेबलच नसेल तरी सुद्धा शिक्षण थांबतं. सो अशा वेगवेगळ्या ह्याच्या सो काय काय ठिकाणी काय होतं की काय काय मुलांना डिस्क्रिमिनेशन फेस होतं शाळांमध्ये पण, म्हणून ते जात नाही. सो अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शाळामधून मुलं ड्रॉप करतात. वुमन्स मुवमेंट. Women and girls now have the right to study and go to school. There are other spheres like legal reform, violence, and health where the situation of women and girls has improved. These changes have not happened automatically. Women individually and collectively have struggled to bring about these changes. This struggle is known as the women's movement. Individual women and women's organizations from different parts of the country are part of the movement. Many men support the women's movement as well. The diversity, passion, and efforts of those involved makes it a very vibrant movement. Different strategies have been used to spread awareness, fight discrimination, and seek justice. Okay. Here are some glimpses of the struggle. म्हणजे काय की वुमनची कंडिशन मूव्ह व्हावी, सॉरी बेटर व्हावी याच्यासाठी वुमनसाठी ओके, सो वेगवेगळ्या लोकांनी खूप प्रयत्न केले. त्याच्याप्रमाणे त्याच्यामुळे आता वुमनच्या कंडिशन मध्ये खूप फरक झालाय. असं बेटी पढाओ बेटी बचाओ हे प्रत्येक वेळेला आपल्याला रिक्षावर वगैरे लिहिलेलं दिसतं. हे कॅम्पेन 2014 पासून चाललेलं होतं. म्हणजे काय की मुलींना पहिले तर स्त्री भ्रूण हत्या खूप व्हायचं, मुलगी असेल तर लोक मारायचे, तर तसं करू नका आणि मुलीला शिकवा, असं हे कॅम्पेन होतं. सो campaigning. Campaigns to fight discrimination and violence against women are important part of the women movement. Campaigns have also led to new laws being passed. A law was made in 2006 to give women who face physical and mental violence within their homes, also called as domestic violence, some legal protection. Similarly, efforts made by the women movement led the Supreme Court to formulate guidelines in 1997 to protect women against sexual harassment at the workplace and within educational institution. म्हणजे काय, सो डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय की कुटुंबांमध्ये बायकांचा छळ केला जातो, त्यांना मारलं जातं. आता उलट पण होतं, कुठे कुठे पुरुषांचा पण छळ होतो. आता सगळं जग बदललंय, पण पहिले असं होतं की सो डोमेस्टिक व्हायलन्स पासून प्रोटेक्शनसाठी वेगवेगळे कायदे बनवले आहेत. परत सेक्शुअल हरासमेंट हे तर म्हणजे हे पण असं आहे आजकालच्या जगामध्ये की मुलांना पण हे फेस करायला लागतं. सो नेहमी अलर्ट राहायचं. आपल्याला कोणी त्रास दिला, कोणी बॅड टच केला की आपण त्याच्या विरोधात पहिले आपल्या पॅरेंट्सना, टीचर्सना सांगितलं पाहिजे. तर तसंच वुमन्सना राईट्स दिलेले आहेत. सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्क प्लेस पासून त्यांना प्रोटेक्शन दिलेले आहे. इन द 1980s, फॉर एक्झाम्पल, वुमन ग्रुप अक्रॉस द कंट्री स्पोक आउट अगेन्स्ट डावरी डेट्स. Cases of young brides being murdered by their in-laws or husbands greedy for more dowry. Women's groups spoke out against the failure to bring these cases to justice. They did so by coming onto the streets, approaching the courts, and by sharing information. Eventually, this became a public issue in the newspapers and society, and the dowry laws were changed to punish family who seek dowry. Dowry म्हणजे काय, हुंडा. म्हणजे मुलींची लग्न करण्यासाठी मुलीच्या पॅरेंट्सना मुलाला पैसे द्यायला लागतात. म्हणजे सोनं नाणं द्यायला लागतं, स्कूटर द्या, कार द्या, घर द्या, याला म्हणतात डावरी.
तर पहिले हे खूप होतं की हुंडा घ्यायचे, अजूनही आहे बऱ्याचशा समाजामध्ये हुंड्याशिवाय लग्न होत नाही. पण आता उलट पण झालंय, आता काय काय बायका लग्न करतात आणि मग पुरुषांकडनं पहिले डिवोर्स घेतात आणि मग त्यांच्याकडनं हे घेतात, काय म्हणतात त्याला, सो सो नवऱ्याकडनं मेंटेनन्स मनी, ॲलिमनी मागतात, मेंटेनन्स मनी. सो असं पण आहे. पण हे पहिल्याच्या काही ह्याच्यामध्ये ही खूप सिच्युएशन हे होती, बऱ्याचशा बायकांना ठार मारलं जायचं हुंड्यापायी. अजूनही काही गावाखेड्यांमध्ये हे चालतं. Satya Rani, an active member of the women movement, sitting on the steps of Supreme Court, surrounded by legal files gathered during the course of long legal battle to seek. मग अशा वेगवेगळ्या ज्या बायका आहेत, असं काही जरुरी नाही बघी बाई किती साधी आहे, म्हणजे असं काही हायफाय नाहीये, पण साध्याच साध्या बायकांनीच बायकांसाठी पुढे येऊन लढा दिला, म्हणून हळूहळू बायकांचं जे राहणीमान आहे ते इम्प्रूव्ह होत गेलं. Raising awareness. An important part of the women's movement work is to raise public awareness on women's right issues. Their message has been spread through street plays, songs and public meeting. मग वेगवेगळ्या ह्याच्यामधून ते बायकांची जागृती करण्याचं काम केलं जातं. Protesting. The women's movement raises its voice when violation against women take place, or for example, when a law or policy act against their interest. Public rallies and demonstrations are very powerful way of drawing attention to injustice. म्हणजे काय, हे खूप वर्षांपासून चालू असलेली, एका रात्रीत काहीच बदलत नाही, पण हळूहळू 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 कॅम्पेनिंग करून, आपला अवेअरनेस रेज करून, प्रोटेस्ट करून हे बायकांची सिच्युएशन चांगली करण्यासाठी हे वुमन मुवमेंट आहे ते प्रयत्न करतं. शोईंग सॉलिडेरिटी. द वुमन मुवमेंट इज ऑल्सो अबाउट शोईंग सॉलिडेरिटी विथ अदर वुमन अँड कॉज. बिलो, on 8 March, International Women Day, women all over the world come together to celebrate and renew their struggles. Women are holding up candles to demonstrate the solidarity between the people of India and Pakistan. Every year on 14 August, several thousand people gather at Wagah border, India and Pakistan, and hold a cultural program. So हे जरा डिस्प्युटेड आहे. पाकिस्तान आणि इंडियाच्या ह्याच्याबद्दल न बोललेलंच बरं, कारण पाकिस्तानशी सॉलिडेटरी दाखवण्यात काही पॉईंट नाही. पाकिस्तान हे टेररिस्ट नेशन आहे, आपल्यावरती हल्ला करतं, आपल्याला त्रास देतं. सो फॉरगेट अबाउट सॉलिडेटरी विथ पाकिस्तान, बट येस, सॉलिडेटरी ऑफ वुमन ऑल ओव्हर द वर्ल्ड हे दाखवलं जातं. म्हणजे काय, शेवटी काही झालं तरी वेगवेगळ्या देशात राहत असल्या तरी बायकाच आहेत. मग काही काही प्रोग्राम्स हे केले जातात. ओके, सो काही काही पार्ट आहेत पुस्तकामधले ते बायस असतात, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. पण सो बट आपण ओव्हरऑल वुमन्सच्या साठी भरपूर काम झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे बायकांचा जो म्हणजे जी सिच्युएशन आहे त्यांना पण वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. So a glossary. Stereotype. When we believe that people belonging to particular groups based on religion, wealth, language are bound to have certain fixed characteristics or can only do a certain type of work, we create a stereotype. For example, in this chapter, we saw how boys and girls are made to take certain subjects not because he or she has aptitude, but because they are either boys or girls. Stereotype prevents us from looking at people as unique individual. म्हणजे काय की आपल्या डोक्यात ऑलरेडी फॉर्म इमेजेस असतात की हे लोक हेच करू शकतात. जसं फार्मर बघितलं तर आपण सगळे पिक्चर्स काय काढले, फार्मरचे, मेल फार्मर काढले, त्याला म्हणतात स्टिरियोटाइप. डिस्क्रिमिनेशन. वेन वी डू नॉट ट्रीट पीपल इक्वली और विथ रिस्पेक्ट, वी आर इंडल्जिंग इन डिस्क्रिमिनेशन. इट हॅपन्स वेन पीपल और ऑर्गनायझेशन ऍक्ट ऑन देअर प्रिजुडिसेस. डिस्क्रिमिनेशन युजली टेक्स प्लेस वेन वी ट्रीट समवन डिफरंटली और मेक अ डिस्टिंक्शन. म्हणजे काय, आपण असं डिस्क्रिमिनेशन केलंय, तू बाई आहेस ना, तू हे नाही करू शकणार, बस खाली, तर ते डिस्क्रिमिनेशन झालं. ओके. व्हायोलेशन. वेन समवन फोर्सफुली ब्रेक्स द लॉ और अ रूल openly shows disrespect, we can say that he or she has committed a violation. Sexual harassment. This refers to physical or verbal behavior that is of sexual nature and against the wishes of women. ओके, सो ह्याच्यासाठी भरपूर सारे लॉ आहेत. सो वुमन्सनी नेहमी आपल्या राईट्स बद्दल अवेअर राहायला पाहिजे, कळलं, त्यांना पूर्ण फ्रीडम आहे. आणि आता तर न्यायालयाने, आपल्या कॉन्स्टिट्यूशनने त्यांना भरपूर फॅसिलिटीज दिल्या आहेत की त्या फ्रीली आपलं लाईफ परस्यू करू शकतात आणि आपल्या अगेन्स्टच्या, आपल्यावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडू शकतात. सो अशा प्रकारे हा वुमन एम्पॉवरमेंटचा चॅप्टर आहे. आणि तुम्हाला जर आमचं शिकवणं आवडत असेल, त्याने तुमच्या अभ्यासात भर पडत असेल, तुम्हाला चांगले मार्क मिळवायला मदत होत असेल, तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.